लक्ष्मी मार्केट येथील जुने पत्रे विकल्याचा आरोप करत केली चौकशीची मागणी। 2 वेळा निविदा काढून फसवणूक केला असल्याचा दावा, काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा फारुख बागवान यांचा आरोप। मिरज वृत्त। मिरज लक्ष्मी मार्केट येथील जुने पत्रे काढून नवीन पत्रे बसवले होते, पण जुने पत्रे हे महापालिकेमध्ये जमा केले जातात, पण ते पत्रे अधिकारी आणि नगरसेवकांनी विकल्याचा आरोप केला गेला आहे। तसेच ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट येथे नगरोत्थान योजनेतून 100 कोटी रुपये आले होते। यामधून 2019 मध्ये लक्ष्मी मार्केटचे सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे 90 लाख रुपये खर्च करून निविदा काढण्यात आली, पण प्रत्यक्षात काम झाले नाही। तर आतील फरशा बसविण्याचे काम चालू असून तेही निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप फारुख बागवान यांनी केला आहे। नगरसेवकाच्या मनमानी कारभारामुळे लक्ष्मी मार्केट आतील फरशा बसवण्याचे काम हे अर्धवट राहिले आहे। 2019 दशसहस्रांश मध्ये या फरशा बसवण्याचे टेंडर निघाले होते। गेले 5 वर्षे झाले या फरशा आहेत तशा होऊन होत्या, त्या लावण्यास सुरुवात केली, निम्म्या फरशा लावल्या आणि निम्म्या फरशा बसविण्याचे काम अजूनही काम अर्धवट ठेवले आहे। तर लक्ष्मी मार्केटमधील पत्रे बसविण्याच्या कामात देखील घोटाळा झाला आहे। तर जुने पत्रे विकल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। तर फारुख बागवान यांनी महापालिकेत विचारणा केली असता या कामाची फाईल गहाळ झाली आहे असे सांगितले असल्याचे फारुख बागवान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। तर यांची चौकशी करावी अशी मागणी यावेळी फारुख बागवान यांनी केली आहे। आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क। या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या